गुजरात आणि गुजराती हे बेसिकली ओळखले जातात त्यांच्या व्यंजनासाठी। तर आता आम्ही आलो आहोत अहमदाबादमध्ये ट्राय करण्यासाठी इथल्या वेगवेगळ्या डिशेस आणि इथले ऑथेंटिक फूड। तर चला मग जाऊया। तर आता आम्ही आलो आहोत अहमदाबादमधल्या माणिक चौकमध्ये आणि बघू शकता खूप क्राउडेड एरिया आहे। माणिक चौक म्हणजे काय माहितीये का, आपला इंदोरचा जो सराफा बाजार आहे ना, खाऊ गल्ली तसंच आहे। आता बघा इकडे सगळे ज्वेलरीचे शॉप्स आहेत सेम इंदोर सारखं। आता हे शॉप्स बंद झाल्यानंतर इकडे गाड्या लागल्या। हे बघा ऑलरेडी चेअर्स वगैरे बाहेर आल्यात, ते बघा समोर बघा चेअर्स वगैरे बाहेर आल्यात। आता ह्या गाड्यात नेक्स्ट अर्ध्या तासात या सगळ्या पार्क केलेल्या गाड्या गायब होतील आणि इकडे पूर्ण रेस्टॉरंट सारखं बनून जाईल। इंदोरचा सराफा बाजार सर्वात मोठा आहे, हा थोडा छोटा आहे, हा फक्त एवढीच एरिया आहे पण गजबजलेली आहे, फुल क्राउडेड एरिया। आता आम्ही थोडं लवकर गाडी घेऊन येऊ शकत नाही, आपली गाडी घेऊन येऊ। आम्ही हॉटेलला पार्क केली आहे गाडी आणि ऑटोने आलो। बेस्ट आहे कारण का रस्त्यामध्ये पण खूप कसे अतरंगी चालवतात गाडी बाईकवाले। नाही त्यापेक्षा ऑटोच बेस्ट आहे, बेस्ट ऑटो आहे। तर आम्ही पहिली सुरुवात चाटपासून करतोय आणि आम्ही ऑर्डर दिले कटोरी चाट। पण ते कटोरीचा शेप वेगळा आहे, छोटे कटोरी आहेत। आणि हे आले आमचे कटोरी चाट। हे बघा पूर्ण टेबल आणि चेअरनी रस्ता भरला। बघा तुम्ही एका टेबलवर बसायचं आणि प्रत्येक स्टॉल अच्छा है, हिंदी में बोलो अच्छा है। अच्छा तुम्ही टेबलवर येऊन बसायचं, प्रत्येक स्टॉलवाला त्यांचा मेन्यू घेऊन तुमच्याकडे येणार, तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर करायचं एका टेबलवर बसून। पण एवढं आहे की इथे कोरोनाची बँड वाजली आहे। हा आला डोसा आणि ही आमची दुसरी ऑर्डर आली डोसा। आणि डोसाच्या याच्यामध्ये वेगळ्या त्यांनी दही दिलेली आहे, म्हणजे दही दिलेली आहे म्हणजे लस्सीसारखे आहे थोडी टेस्ट। आणि इथे खूप खूप जास्त गजबजाट आहे, खूप आवाज आहे, खूप सारे स्टॉल्स आहेत। आहे डोसा शॉप, इथे पुलाव आणि पावभाजी। तर माझ्या पाठी आहे सँडविच सेंटर। पैसे कोणाला द्यायचे? बसल्या जागी ऑर्डर येते, बसल्या जागी येतं पण एक कन्फ्युजन आहे मला, पैसे कोणाला द्यायचे ते त्यांचं बघून घेतील। आणि एक्स्ट्रा काय पाहिजे असेल तर ते आपण सगळं आता तुम्हाला चटणी एक्स्ट्रा पाहिजे, सांबारचा एक्स्ट्रा पाहिजे डोसासाठी तर ते तुम्हाला आणून सर्व करतील। पावभाजीमध्ये एक्स्ट्रा काही फ्री नाही भेटणार। तर आता आम्ही आमची नेक्स्ट ऑर्डर मागवली। इकडे कोरोनाची बँड वाजली आहे, प्रोटोकॉल्स बिलकुल नाही, कोणीच मास्क नाही घातलं, म्हणजे कस्टमर सोडून मास्क नाही घातलेला आहे आणि बिंदास ओरडत आहेत। आम्ही आमच्या प्लेट आल्या का सेंटरला करतोय, म्हणजे जरा डिस्टन्सवरती। तर आम्ही मागवलेला वेज टोस्ट सँडविच, पण आमची ऑर्डर आली अशी वेज क्लब टोस्ट सँडविच। पण हा काही असं वाटत नाही, नॉर्मल टोस्ट सँडविच वाटतोय आम्हाला। सांगितलं चीज येणार त्याच्यावरती, पण अशी आली चीजचा कुठे नामोनिशान नाही आहे। खातो आमची आता अजून एक डिश मागवलेली आहे आम्ही, ती आहे आईस्क्रीम सँडविच। तुम्ही अमूलचा आईस्क्रीम सँडविच तर बघितलं असेल पॅकमध्ये कसा येतो,
पण हा काहीसा जरा वेगळा आहे सँडविच. तो कसा आहे हे थोडं दाखव. हे बघा, हा आहे आईस्क्रीम सँडविच. चीज आहे, ब्रेड आहे, त्याच्या आतमध्ये आईस्क्रीम टाकलेलं आहे, पायनॅपल आहे आणि वरती चीज टाकलेलं आहे. हा आहे आईस्क्रीम सँडविच. तर आम्ही टेस्ट खाऊन बघूया कसं लागतं. पायनॅपलची स्लाइस आहे, खाली आईस्क्रीम आहे. कशी आहे टेस्ट? पायनॅपलची फ्लेवर आला, चीज आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल फ्लेवर आहे. ब्रेडचा आपला फ्लेवर आहे आणि इथे खूप चीज यूज करतात प्रत्येक एक डिश मध्ये. कन्सेप्ट वेगळा आहे, काहीतरी नवीन करायला ट्राय केलं, पण फ्लेवरच्या मानाने तेवढं काही खास नाही वाटलं. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम अहमदाबाद. तर आता आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि तेही चंद्रविलास रेस्टॉरंटमध्ये, जे खूप जुने आहे, 1877पासूनचे रेस्टॉरंट आहे इथे आणि 120 वर्ष त्याला पूर्ण झाली आहेत. तर अहमदाबादमध्ये म्हणजे गुजरातमध्ये आल्यावर पहिली गोष्ट डोक्यात येते ते म्हणजे जिलेबी फाफडा. तर आम्ही जिलेबी फाफडा खाण्यासाठी आलो आहोत. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे चंद्रविलास रेस्टॉरंट, 120 वर्ष जुनं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही इथे आलो आहोत जिलेबी फाफडा खाण्यासाठी. आणि बाजूलाही त्यांचं रेस्टॉरंट आहे, तिथे लंच प्रॉपर गुजराती थाली भेटते. आता इथे गरमागरम जिलेबी बनवतात बघा. तर ही जलेबी फ्राय झालेली आहे आणि आता टाकणार चाचणीमध्ये. जलेबी फाफड़ा पूरा दिन चालू रहता है, पूरा सुबह से शाम तक. तर हे विजिटर आहेत ज्यांनी इथे विजिट दिलेली आहे आणि ही आहे आमची जलेबी फाफडा थाली. तर इथे त्यांचे काही आर्टिकल्स आहेत. त्यांची फर्स्ट थाली त्याचं कॉस्ट होता 1 रुपीज 1900 मध्ये. तर फाफड़ा ह्याला काय बोलतात? नाही ते इसे क्या बोलते हैं? ये क्या है? ये इसे क्या बोलते हैं? ये कड़ी कड़ी. और ये कच्चा पपीता. हां, वो सांबार बोलते ना. तर ही आहे कढी, कढीबरोबर फाफडा. अच्छा, पहिलं तुला कसं आहे रियान? लगेच समजली टेस्ट? मी खाऊन बघतो. रियाननी तोंडात टाकले लगेच थम्सअप दिलेलं. गरम आहे कढी. सांबार तिखट नाही आहे. आता मी जलेबी, कढी, फाफडा आणि जलेबी खाऊन बघतो. फाफडा एकदम त्याला बोलतात ना खुसखुशीत आहे, मस्त आहे. हातात पण माझ्या तुटला तो मगाशी, जसं सांबार कढीमध्ये बुडत होतो तर तो हातातच तुटला. मस्त आहे. इकडे फाफड्याची नुसती एक सेपरेट प्लेट येते, जलेबी सेपरेट असतं. जलेबी फाफडा एकत्र येत नाही, पण आपण त्यांना एकत्र द्यायला सांगितलं आहे. आणि कढी अनलिमिटेड आहे, किती पण मागू शकता तुम्ही. सांबार पण अनलिमिटेड आहे आणि फाफडा बाकी हे लिमिटेड आहे. फाफडा अनलिमिटेड ठेवा.
तर रियांची एक फरमाईश पूर्ण झाली. एक्स्ट्रा जिलेबी भेटली फ्रीमध्ये. एक गरमागरम, एक पाहिजे होती तर 2 भेटल्या. बघू, मी थोडीशी खाऊ. मस्त गरम गरम. तर आपल्याला आता ते ढोकला पण काय फाफडा पण बनवून दाखवतात. आपण तिकडे जाऊया. त्यांनी इन्व्हाइट केलं की आम्ही आता फाफडा बनवतो, तुम्ही बघायला येऊ शकता. तर यहाँ पे तर आता तेल गरम करत आहेत. हे बघा एवढे फाफडे आहेत. तोपर्यंत तुम्हाला व्हेरायटी दाखवतो इकडे काय काय बनतं. हे आहे आपलं नॉर्मल वडा, समोसा, आपली आलूवडी म्हणजे ते पात्रा बोलतात त्याला. ही आहे कढी. ये क्या है भैया? सूखी सब्जी. ये छोले और ये बटाटा साग जरा ऊपर. अच्छा, ओके ओके. बटाट्याचं ग्रेव्ही आहे. आणि हे आहे पापड़ी. और ये क्या है भैया? ये मेथी ना भजिया. मेथी भजिया. ओके. हां, आपण त्याशी जे खाल्लेले मेथी भजिया ते इकडे खूप चालतं वाटतं, पॉप्युलर डिश आहे वाटतं. आणि हे आहेत रेट्स. गुजराती समजत असेल, वाचता येत असेल तर बघा. पहिला आहे फाफडा. एक डिशचे 60 रुपये, 1 किलो 520 रुपये. तर मित्रांनो, आपल्याला ही दिलेली आहे कचोरी टेस्टिंगसाठी. तर आता आपण ओपन करून बघूया. गरम आहे. झाली कचोरी. ही ओली कचोरी, गिल्ला कचोरी असं काहीतरी. ये क्या नाम है इसका? गिलवा कचोरी. हां, ओके. गिलवा कचोरी. तर स्टफिंग आहे, ओली भाजी. खाऊन बघूया आपण काय स्टफिंग एक्झॅक्टली. गरम आहे. मस्त आहे. आपली जी कचोरी भेटते त्याच्यापेक्षा एकदम वेगळं. आतमध्ये बघा मेथी वगैरे आहे. म्हणजे ही ओल्या भाजीची आहे. त्याच्यातला मसाला ओला मसाला आहे, सुका मसाला नाही आहे. आणि ही ताबडतोब खायची असेल. ही स्टोरेजसाठी नाही आहे. जसे आपण बाकी कचोरी नेऊन स्टोर करतो, ही स्टोर नाही करू शकत. तर आपल्याला बनवून दाखवता जातं फाफडा. तर हे असं रोल करून हे झालं प्रेस. त्याला काढलं असं पट्टी आणि टाकलं. हे बघा फाफडा कसा फुलून येतोय. आणि आता टोटो खात आहे कचोरी. मस्त आहे ना रियान? फाफडा अजून नको? अजून फाफडा तुला? जलेबी आवडते. रियांची इच्छा पूर्ण झाली. जलेबी फाफडा कधीपासून खायचं होतं. भाई इसका बैटर कैसे पहले से बना के रखते हैं, मतलब रखना पड़ता है कि इमीडिएटली बन जाता है बैटर? एक ही बार बनता है. बट वो ऐसा रात भर जैसे इडली का भिगो करना पड़ता है, ऐसा कुछ नहीं है ना? अच्छा, इमीडिएटली बनता है. तर बॅटर असं बनवून ठेवायला लागत नाही. तर हे असे झाले फाफडा रेडी. तर चला गाईज, आमचा मस्त असा नाश्ता झाला जलेबी फाफडाचा. आणि जलेबी आम्ही खमण खायला जातोय. हां, आणि आम्हाला जलेबी फाफडा बनवतानाही दाखवले. जर कधी अहमदाबादमध्ये आला तर नक्की या शॉपला व्हिजिट द्यायची. टेस्ट पण खूप ऑसम आहे. तर चला मग. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत खमण खायला.
दास खमण शॉपमध्ये. हा ओल्डेस्ट खमण चेन आहे अहमदाबादमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया आणि खमण खाऊया. अब यही खमण हमारा जो वाटीदार होता है उसमें हमारी जो दही की ग्रेवी होती है उसमें बॉईल करके बनाते हैं तो दही खमण होता है. थोड़ा स्वीट बेस रहता है, गर्म रहता है, खट्टा रहता है. ये भी सेम है वाटीदार का है, पर इसमें हमारा जो स्पेशल टमटम मसाला आता है उसमें हम बनाते हैं तो आपको स्पाइसी बढ़िया लगेगा, गर्म प्लस स्पाइसी. ग्रीन फ्राई स्वीट बेस रहेगा. और जिसको कम स्पाइसी चाहिए टमटम फ्लेवर में तो उसके अंदर हम दही ऐड करके दही टमटम बनाते हैं. ये हमारी सिग्नेचर वेराइटी है जो आपको कहीं नहीं मिलेगी. हाँ वही हमने भी सुना है, वो सिर्फ यहाँ पे मिलता है. बहुत सारी वेराइटी है. ओके. हे दोन और बेसिक आहे. हाँ बेसिक हे दोन खमण. त्याच्यापासून हे सगळे. अच्छा ये दो बेसिक है, तो इनमें क्या फ़र्क आता है? फर्क ये सर जो वाटीदार का खमण होता है हाँ. इसमें से हम रायता वगैरह जो करते हैं तो वो सादा खमण रहता है. ओके. तो इसके अंदर हम ब्लैक पेपर पाउडर डालते हैं तो मरी खमण. अच्छा ओके. खाली ब्लैक पेपर से वो अलग है. हाँ, मतलब बेसिकली खमण का डो तो सेम रहेगा उसका भी. वही जो खमण है हमारा वाटीदार वो सेम रहेगा सारे खमण में. अच्छा. एक नायलॉन को छोड़ के, नायलॉन खमण जो होता है जब स्पंजी होता है पानी वाला वो खट्टा मीठा रहता है. अच्छा. ओके ओके. ये वाटीदार का होता है इसके अंदर सारे. ओके. पात्रा में भी ऐसे आप बाहर मार्केट में जाओगे तो वो जो चाशनी वाला बोलते हैं ना, हाँ मीठा वाला, हाँ जो शुगर वाला वो वाला होता है. हमारा पूरा पात्रा होता है जो तड़के वाला हल्का सा स्पाइसी आपली आलू वडी वैसा रहता है. ये ढोकला, ये दो चीज़ राइस की बनती है मैम. सादा ढोकला है, तंदूरी ढोकला राइस की. ओके. और भैया आपका ये शॉप जो दास है पूरा अहमदाबाद में, वो आपका ही चेन है ना? जी जी, ये सारी ब्रांचेज है. इसके अलावा भी और नई अच्छा. ब्रांचेज ओपन हुई. टोटल 11 ब्रांचेज है हमारे अहमदाबाद में है. अहमदाबाद के बाहर नहीं है ना आपका? नहीं, अभी स्टार्ट हुआ है गांधीनगर में फर्स्ट ब्रांच. अच्छा ओके ओके ओके. ठीक आहे. तर आत्ता आपली ऑर्डर देऊन झालेली आहे. हे आहेत फाउंडर. लेफ्ट साईडला जो फोटो आहे ते फाउंडर आणि त्यांचं सन. आणि आता ही 4th जनरेशन हे दास खमण चालवत आहे. आणि इकडे हे बघा, हे असं आहे खमण, टमटम खमण, सेव खमणी आणि सँडविच ढोकला. तर आपण जे मुंबईला नॉर्मली ढोकला बोलतो येल्लो, तो येल्लो ढोकळा नसतो, येल्लो खमण असतो. आणि जो व्हाईट असतो त्याला हे लोक ढोकला बोलतात. आणि हे आहेत काही व्हरायटी. सँडविच, नवताट समोसा, चायनीज समोसा, ग्रीन फ्राय खमण हे आपण मागवलेलं आहे. व्हाईट ढोकला हे बघा, ह्याला ढोकळा म्हणतात. आपण मुंबईत नॉर्मली येल्लोलाच आपण ढोकळा बोलतो, पण येल्लो ढोकळा नसतो, येल्लोला इकडे खमण बोलतात. तर हे आपलं आलेलं आहे टमटम खमण. तर आमची ऑर्डर आली आहे. ही टमटम ढोकळा आहे. खमण ढोकळा. हा सॉरी, खमण, टमटम खमण. सवयीप्रमाणे ढोकळा बोलते. सवयीप्रमाणे ढोकळा बोलली. आणि खांडवी. ही चटणी आहे, फॉलोवर आहे. ही चटणी काय आहे हे विचारतो, कारण का चटणीबरोबर खमण खाल्लं ना त्यावर स्पायसी लागत नाही आहे. मगाशी मला टोटली नुसतं खमण बनवलं तर मला तो झटका लागला मिरचीचा. झटका नाही, ठसका. झटका बोलेन मी, कारण का माझ्या नाकात असं आतून नाकात घुसली ती मिरची. तर हे आहे तिखट आहे. ती बोलते तिखट नाही, पण हे ॲक्च्युली तिखट आहे. नुसतं खाल्लं ना का समोसा आतमध्ये जातो. भैया ये कौन सी चटनी है? स्पेशल चटनी जो खमण और मिक्स करके बनाते हैं. अच्छा, इसमें भी खमण मिक्स होता है? हाँ, वो उसका ओके. तर ही बहुत चटणी. सारी चीज़ें इसमें. ओके ओके ओके. तर ही चटनी जी बनवली आहे. स्पाइसी नहीं रखती हम चटनी, क्योंकि बच्चे भी खा सके पूरे. वही अभी इसके साथ खाए तो स्पाइसी नहीं लगता, लेकिन खाली खमण खाए तो वो नाक में जाता है. इसमें क्या अलग से हम नींबू भी देते हैं अगर किसी को स्पाइसी के साथ हम. ओके ओके ओके. तर त्यांनी लिंबू पण दिलेलं आहे. लिंबू ते पण. ज्यांना स्पायसी नसेल पाहिजे तर लिंबू पण. लिंबू तर ही चटणी बेसिकली ना त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार बनवले, वेगवेगळे भरपूर सारे गोष्टी ॲड करू. तर मी चटणीबरोबरच खाणार, कारण का नुसतं खाल्लं तर त्याची मिरची पावडर डायरेक्ट नाकात जाते आणि ठसका लागतोय. लिंबू पिळून मस्त लागतं. आता मी याच्यावरती मस्त लिंबू पिळलेला आहे आणि टमटम खमण आणि एक टोकला बनवून बघतो. तिचा लिंबू फेवरेट आहे.
लिंबू पेढ्यावर कसं लागतं मस्त ना लिंबू पेढ्यावरची टेस्ट असते. ये आपका ग्रीन फ्राई आणि आमची नेक्स्ट ऑर्डर आली आहे ग्रीन फ्राय खमण. तर अशा आता आमच्या या तिन्ही ऑर्डर आलेल्या आहेत. खांडवी अजून टेस्ट नाही केली. खांडवी टेस्ट करून मस्त वाटेल. त्याच्यात त्याने छोटे छोटे कोकोनट टाकलेत ना. रिया खांडवी रेग्युलर आपल्या मुंबईला भेटली जाते अशीच आहे, काय वेगळं नाही. तेवढा टेस्टमध्ये फरक नाही. पण हे इंटरेस्टिंग आहे. आता मी हे मला खाऊन बघतो ग्रीन खमण. इथं पुदिना कोथिंबीर आणि चिलीची पेस्ट. थोडा स्वीटमध्ये लागतो असे ते बोलले होते. त्याच्यासारखं स्पायसी नाही आहे. हा थोडा स्वीटमध्ये जातो. पण मला ॲक्च्युली आता हाच आवडला. हा हा टमटम मला आवडला. टमटम छान लागतो. तर आता जे मला स्वीट लागत होतं ते मी चटणीबरोबर खात होतो म्हणून स्वीट लागत होतं. त्यांनी सांगितलं की आता हे जे मिक्सचर असतं ग्रीन मिक्सचर त्याच्यामध्ये काहीही स्वीटनेससाठी टाकत नाही. तर आता मी नुसतं खाऊन बघतो. नुसतं खाल्लं ना आता तर दह्याचा आंबटपणा थोडासा जाणवतो आणि चटणीबरोबर खाल्लं तर थोडंसं स्वीट लागतं. चटणी थोडीशी स्वीट आहे. तर त्याने आम्हाला हे टेस्टिंगसाठी दिले आहे. सँडविच ढोकळा खमण बेसिक खमण आणि मरी खमण आणि फुलवडी. आपण हे टेस्ट करूया. तर आता हे टेस्ट करूया. सँडविच ढोकळा आणि हा असतो ढोकळा. ओके, हा ढोकळा असतो बनतो राईसच्या पिठाने, तांदळाच्या पिठापासून बनतो. आता दोन्ही फरक, हा खमण हा ढोकळा. ओके, पण आपल्या मुंबईवाल्यांसाठी सगळं सेम. बघा इडली सारखी टेस्ट ना. मध्ये ती ग्रीन चटणी आहे. हे बघा अशी ही ग्रीन चटणी आहे मध्ये. आणि चटणी ग्रीन असली तरी जास्त तिखट नाही आहे. मस्त टेस्ट. आता मी नुसता ढोकळा खाऊन बघतो. सॉरी, परत ढोकळाच बोललो. खमण, नुसता खमण खाऊन बघतो. चण्याचा पेट नॉर्मल आपल्या इथे भेटत असेल तसाच लागत आहे. हा ना जरासा कडक आहे. आपल्याकडे ना थोडं सॉफ्ट आणि त्याच्यामध्ये बहुतेक मिठा पाणी चाचणी सारखं टाकतात ते नाही आहे. हा बेसिक आहे. आणि जो मुंबईला आपल्याला भेटतो त्याला नायलॉन इकडे त्याला नायलॉन खमण बोलतात. तो स्वीट असतो थोडासा चाचणीवाला आणि सॉफ्ट आपल्याला सॉफ्ट असतो म्हणून तो नायलॉन. मरी खमण म्हणजे काय, त्याच्यावरती काली मिरी टाकलेली असते. पीठ सेम असतो, बनल्यावरती फक्त काली मिरी स्प्रिंकल करतात. कारण का आतमध्ये बघा, आतमध्ये परत बेसिक तसंच आहे. दोन्ही आतमध्ये सेम आहे, फक्त वरती काली मिरी स्प्रिंकल करतात. 10 जण मरी खमण. आणि फुलवडी जराशी सॉफ्ट आहे. हे बघा, कडक वडी नाही आहे. आणि हे बघा आरामात ब्रेक होते, असे क्रंची नाही आहे. तर ही आहे फुलवडी. आणि ते सांगतात की हे 15 दिवस पण तुम्ही स्टोअर करू शकता. स्टोअर म्हणजे फ्रीजमध्ये नाही, नॉर्मल बाहेर.